माऊलींची पालखी पुण्यातील दिवे घाट या ठिकाणी पोहोचलेली आहे। खरं तर या प्रवासातला सर्वात सुंदर हा टप्पा म्हणावा लागेल आणि तेवढाच अवघड सुद्धा टप्पा आहे। खरं तर पावसानंतर हा दिवे घाट जर आपण बघितलं तर या ठिकाणी सुंदर असं निसर्ग आपल्याला पाहायला मिळतं। या निसर्गाचा आनंद घेत माऊलींचं जयघोष करत हे सगळे पालख्या दिंड्या आता हळूहळू पुढे घाटाकडे निघालेले आहेत आणि आपल्या बरोबर इथं काही वारकरी आहेत जे खूप सुंदर या घाटात अभंग म्हणतायत। ते आपल्यासाठी एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी एक सुंदर असा अभंग बनवूयात। सर सुरू करा माऊली। वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी, आणि कन करी तीर्थव्रत, आणि कन करी तीर्थव्रत, पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी, आणि कन करी तीर्थव्रत, आणि कन करी तीर्थव्रत, आणि कन करी तीर्थव्रत, एकादशी करीन उपवासी, एकादशी करीन उपवासी, करीन उपवासी, व्रत एकादशी करीन उपवासी। आपण बघतोय सगळे वारकरी या ठिकाणी जयघोष करताना दिसत आहेत। पावसाचा देखील या ठिकाणी सुरू आहे आणि माऊलींचा जयघोष आपल्याला ऐकायला मिळतोय। आणि आता पालखी हळूहळू सासवडच्या दिशेने निघाली आहे। पालखीचं मुक्काम सासवडला असणार आहे, तर तुकोबांच्या पालखीचं मुक्काम आज या ठिकाणी लोणी काळभोर या ठिकाणी असणार आहे। आणि आपण बघतोय लाखो वारकरी जिथपर्यंत आपली घाटात नजर जाईल हातात बगवे पताके घेऊन, हातात टाळ मृदुंग घेऊन जयघोष करत माऊलींचं नाव घेत हे पुढं पुढं अशा पद्धतीने वारकरी निघालेले आहेत। आणि प्रत्येकाला ओढ लागली आहे विठ्ठलाच्या दर्शनाची, पंढरपूरला निघालेत। जय हरी माऊली। कॅमेरामॅन राजेश बिडकर सह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे, आळंदी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।